आज बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये जबरदस्त घसरण. सोने आणि चांदीचे दागिने बनवणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर असे जाणून घेऊया मित्रांनो. भारतीय सराफा बाजारानुसार आजचे सोने आणि चांदीचे ताजे भाव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचे भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड न्यूज चॅनल गोल्ड अपडेट मराठीमध्ये. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. एकदा आंतरराष्ट्रीय मार्केटमधून मोठी बातमी आली आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊया की सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमतीमध्ये किती मोठी घसरण झाली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सोने चांदी स्वस्त होईल की महाग, ही सर्व माहिती आपण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत आणि सोने चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात. सोने किती दिवसांपर्यंत स्वस्त मिळू शकते आणि गुंतवणूक करण्यासाठी सर्वात चांगली वेळ कोणती असेल याची ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे. म्हणून जर तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य वेळी योग्य माहिती मिळू शकेल. पुढे जाण्यापूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुमच्या मते मार्केटमध्ये सोन्याची योग्य किंमत किती असायला हवी? खाली कमेंटमध्ये तुमचे मत नक्की लिहा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल आणि तुमचे विश्वासू यूट्यूब चॅनल गोल्ड अपडेट इंडिया सबस्क्राईब केले नसेल किंवा बेल नोटिफिकेशन ऑन केले नसेल तर लगेच करून घ्या, जेणेकरून दररोज तुम्हाला सोने आणि चांदीचे ताजे भाव सर्वात आधी मिळू शकतील. तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की आजच्या दिवसाचे सोने आणि चांदीचे ताजे दर काय आहेत. अशा परिस्थितीत जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे भाव काय आहेत. आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 222 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीचा भाव 1776 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2220 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीचा भाव 22,200 रुपये आहे. 1 किलो चांदीचा भाव 2,22,000 रुपये आहे. आज चांदीच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांदीच्या किमतीमध्ये 5% मोठी घसरण झाली होती. मात्र आज बाजार उघडताच पुन्हा एकदा घसरण सुरू आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊया वरिष्ठ तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या दिवसांमध्ये सोने चांदी स्वस्त होईल की महाग. या आठवड्यात सोने स्वस्त होईल की महाग? चांदीमध्ये मोठी घसरण होईल की पुन्हा एकदा तेजीचे वादळ पाहायला मिळेल? कारण मित्रांनो, हा आठवडा साधा सुद्धा आठवडा नाही. बाजारासाठी या आठवड्यातील सर्वात मोठा ट्रिगर म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची 28 आणि 29 जुलैची बैठक. तर त्यानंतर लगेचच जपानची मध्यवर्ती बँक म्हणजेच बँक ऑफ जपानची 30 आणि 31 जुलैची बैठक होणार आहे. म्हणजेच येणारे काही दिवस सोने आणि चांदीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, या आठवड्यात बाजारात पुन्हा एकदा मोठी उलथापालट पाहायला मिळेल का? आमच्या मते या आठवड्यात सोन्यामध्ये एकतर्फी तेजी किंवा एकतर्फी घसरण होण्याऐवजी मोठी व्हॉलिटी म्हणजेच मोठी चढउतार पाहायला मिळू शकते. आणि यामागचे सर्वात मोठे कारण आहे फेड मीटिंग. मित्रांनो, अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह जेव्हा व्याजदराबाबत निर्णय घेते तेव्हा त्याचा परिणाम फक्त अमेरिकेपुरता मर्यादित राहत नाही. डॉलर, US बॉन्ड यील्ड्स, शेअर बाजार आणि जगभरातील करन्सीज सोबतच त्याचा थेट परिणाम गोल्ड आणि सिल्वरवरही होतो. आता याकडे लक्ष द्या. फेडच्या मागील बैठकीमध्ये व्याजदर अनचेंज्ड ठेवण्यात आले होते आणि जूनच्या मीटिंग मिनिट्समध्येही पुढील मीटिंग 28 ते 29 जुलै रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे यावेळी बाजार फक्त फेड व्याजदर वाढवते की कमी करते हे पाहणार नाही. बाजाराचे खरे लक्ष फेडच्या कमेंट्रीवर असेल. म्हणजेच फेडरल रिझर्व्हचे चेअरमन केविन वॉर्श यांच्याकडून मिळणारे संकेत अधिक महत्त्वाचे ठरू शकतात. जर फेडची भूमिका अधिक हॉकिश म्हणजेच महागाईबाबत कठोर दिसली, व्याजदर दीर्घकाल उच्च पातळीवर ठेवण्याचे संकेत मिळाले किंवा भविष्यात रेट हाईकची शक्यता मजबूत झाली तर डॉलर आणि US यील्ड्सला आधार मिळू शकतो. अशा परिस्थितीत सोन्या चांदीवर शॉर्ट टर्म प्रेशर येऊ शकतो. पण जर फेडची कॉमेंटरी नरम म्हणजेच दोविश राहिली, भविष्यात रेट कट्सची शक्यता वाढली किंवा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता दिसून आली तर डॉलर कमजोर होऊ शकतो आणि गोल्डला पुन्हा एकदा मजबूती मिळू शकते. यासोबतच आता जाणून घेऊया आज भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज 18 कॅरेट सोन्याच्या ताज्या भावांबद्दल बोलायचे झाले तर आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव 10,800 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 86,400 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,08,000 रुपये आहे. 100 ग्रॅम सोन्याचा भाव 10,80,000 रुपये आहे. आज 18 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये 700 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदवण्यात आली आहे.
आता जाणून घेऊया मित्रांनो आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सोन्याची किंमत मजबूत राहणे म्हणजे किंमत थेट वरच जाईल याची गॅरंटी नाही. बाजारात प्रॉफिट बुकिंग कधीही होऊ शकते. जर फेड नंतर डॉलर अचानक मजबूत झाला, US बॉन्ड यील्ड्सवर गेली आणि ट्रेडर्सने प्रॉफिट बुकिंग सुरू केली, तर गोल्डमध्ये मोठी घसरणी पाहायला मिळू शकते. आणि हीच गोष्ट सिल्वरवर आणखी जास्त लागू होते. कारण चांदी ही गोल्डच्या तुलनेत अधिक व्हॉलेटाईल मेटल आहे. गोल्डमध्ये जर 1 ते 2% मूव्हमेंट झाली, तर सिल्वरमध्ये त्यापेक्षा अधिक वेगवान मूव्हमेंट पाहायला मिळू शकते. त्यामुळे या आठवड्यात गोल्डमध्ये व्हॉलेटिलिटी आली, तर सिल्वरमध्ये त्याचा परिणाम आणखी मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकतो. आता संभाव्य लेव्हल्सबद्दल बोलूया. मागील अनालिसिसमध्ये इंटरनॅशनल गोल्डसाठी जवळपास $3,894चा सपोर्ट आणि $4,225चा रेझिस्टन्स सांगण्यात आला होता. याचा अर्थ असा आहे की जर गोल्ड या सपोर्ट झोनच्या वर टिकून राहिला, तर बायर्सचा कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि वरच्या दिशेने रेझिस्टन्स झोनला टेस्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण जर सपोर्ट डिसायसिव्हली म्हणजेच ठोसपणे तुटला, तर शॉर्ट टर्म करेक्शन आणखी वाढू शकते. दुसरीकडे जर गोल्ड रेझिस्टन्स झोनच्यावर मजबूतपणे बाहेर पडला आणि तिथे टिकून राहिला, तर मार्केटमध्ये फ्रेश बुलिश मोमेंटम तयार होऊ शकतो. आता सिल्वरबद्दल बोलायचे झाले तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये जवळपास $54.75चा सपोर्ट आणि $64.60चा रेझिस्टन्स ही एक महत्त्वाची रेंज म्हणून पाहिली जाऊ शकते. पण लक्षात ठेवा, हे लेव्हल्स कोणत्याही परिस्थितीत गॅरंटीड टार्गेट्स नाहीत. हे केवळ मार्केट अनालिसिससाठी संभाव्य सपोर्ट आणि रेझिस्टन्स झोन्स आहेत. आता प्रश्न असा आहे की या आठवड्यात ओव्हरऑल आपला बायस काय आहे? तर मित्रांनो, जर आपण सर्व फॅक्टर्स एकत्रितपणे पाहिले, तर आम्हाला असे वाटत नाही की या आठवड्यात गोल्ड आणि सिल्वरमध्ये थेट मोठी घसरण होईल असे गृहीत धरून चालावे. त्याऐवजी आमच्या मते सध्या मार्केटमधील सर्वात मोठा शब्द आहे व्होलॅटिलिटी. म्हणजे आधी तेजी, त्यानंतर अचानक घसरण आणि पुन्हा रिकव्हरी, असा रोलर कोस्टर पाहायला मिळू शकतो. गोल्डसाठी सर्वात मोठा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे जिओपॉलिटिकल अनसर्टिनिटी, करन्सी अनसर्टिनिटी आणि सेंट्रल बँक पॉलिसी बाबतची अनसर्टिनिटी. तर नेगेटिव्ह फॅक्टर आहे स्ट्रॉंगर डॉलर आणि हायर US यील्ड्स. त्यामुळे या आठवड्यात गोल्डसाठी दोन्ही बाजूंचे दरवाजे खुले आहेत. जर फेडची कमेंट्री मार्केटच्या अपेक्षेपेक्षा सॉफ्ट आली, डॉलर कमजोर झाला आणि जिओपॉलिटिकल टेन्शन वाढले, तर गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये तेजीचा मार्ग खुला होऊ शकतो. पण जर फेड महागाईबाबत कठोर संदेश देत असेल, रेट कट्सची अपेक्षा कमी होत असेल आणि डॉलर मजबूत होत असेल, तर आधी गोल्डमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि त्यानंतर सिल्वरमध्ये त्यापेक्षा मोठी घसरण पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सोने आणि चांदीमध्ये झालेली ही घसरण खरेदीची संधी आहे की अजून काही काल वाट पाहायला हवी? तुमचे मत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यासोबतच्या आता जाणून घेऊया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव ₹13,170 आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव ₹1,05,360 झाला आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹1,31,700 झाला आहे. 100 ग्रॅम सोन्याचा भाव ₹13,17,000 आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये ₹700 प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदवण्यात आली आहे. आज आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये $15ची घसरण होऊन किंमत $4,030च्या आसपास आली आहे. पण भविष्यात जर डॉलरमध्ये तेजी आली, तर सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळू शकते आणि जर डॉलर स्वस्त झाला, तर सोने चांदीच्या किमतीमध्येही तेजीची शक्यता आहे. यासोबतच आता जाणून घेऊया मित्रांनो, आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालू आहेत. त्याआधी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल, तेव्हा नेहमी तपासून आणि पारखूनच सोने चांदी खरेदी करा. तसेच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही सोने चांदी खरेदी कराल, त्यावर हॉलमार्क दिलेला असावा आणि हॉलमार्क पाहूनच सोने चांदी खरेदी करा, कारण यामुळे सोने चांदीच्या शुद्धतेची ओळख करता येते. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे होलसेल भाव सांगण्यात आले आहेत. त्यामुळे सोने चांदीच्या भावावर तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतील. आज 24 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव ₹14,400 आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव ₹1,15,200 आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹1,44,000 आहे. 100 ग्रॅम सोन्याचा भाव ₹14,40,000 आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली.